अभ्यासामध्ये पण तिला अभ्यास का करतोय म्हणजे हे काय असतं हे माहिती नव्हतं. पण इथे जेव्हा सीएलसी चालू केलं, सीएलसी मध्ये रेमेडियल असतं ते जेव्हा चालू केलं त्याच्यामध्ये तिला कळायला लागलं की माझी मुलगी 7 वर्ष 8 महिन्यांची आहे. तर जेव्हा ती शाळेमध्ये गेली होती तर सोशल व्हायला तिला थोडा सोशल होत नव्हती ती. मग मी सीएलसी जॉईन केलं. सीएलसी जॉईन केल्यापासून जेव्हा थेरपी चालू झाली तेव्हा तिच्यामध्ये ती लोकांमध्ये मिक्स व्हायला लागली. जसं की लग्नामध्ये जातो आपण, शाळेमध्ये शेअरिंग वगैरे करत नव्हती तर शेअरिंग करायला लागली. त्यानंतर तिच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी खूप म्हणजे छान पद्धतीने जाणवायला लागल्या. म्हणजे बाहेरून ती खूप काही शिकायला लागली की ज्या गोष्टींकडे तिचं पहिलं लक्ष नसायचं तर ती आता ती खूप छान पद्धतीने ते म्हणजे लक्ष तिचं त्याकडे जातं. ती प्रश्न विचारायला लागली की असं का असतं हे विचारायला लागली. ती प्रश्न विचारायला लागली त्याच्यामुळे मलाही सोपं गेलं की तिला ते समजावून सांगण्यासाठी. त्यानंतर म्हणजे फ्रेंडशिप कशी करायची, कसं मुलांमध्ये मिक्स व्हायचं, किती अंतर ठेवून कोणाशी कसं बोललं पाहिजे, हे सगळं तिला थेरपीमध्ये सांगितलं गेलं. तिला म्हणजे कुणालाही असं म्हणजे कुणाला हक करायला पाहिजे किंवा कुणाच्या जवळ किती गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तिला समजायला लागल्या. अभ्यासामध्ये पण तिला अभ्यास का करतोय म्हणजे हे काय असतं हे माहिती नव्हतं. पण इथे जेव्हा सीएलसी चालू केलं, सीएलसी मध्ये रेमेडियल असतं ते जेव्हा चालू केलं त्याच्यामध्ये तिला कळायला लागलं की आपण हे कशासाठी शिकतोय आणि ह्याचा आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा वापर होतो. जसं की रिक्षामधून जातोय, रिक्षाच्या मीटरचे नंबर असतात. आपण दुकानात गेलोय तर दुकानामध्ये सुद्धा आपण पैसे दिल्यानंतर मग ते पैसे 10 रुपयाचा कॉईन आहे, 10 रुपीज आहे का 20 रुपीज आहे, हे नंबर्स कशासाठी यूज करतात ते तिला समजायला लागलं. या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला आणि आर्यामध्ये खूप प्रोग्रेस आली. म्हणजे आणि ती प्रचंड प्रमाणात बोलायला सुद्धा लागली. म्हणजे बोलत नव्हती ती इतकं, थोडं थोडं नीड बेसिसच बोलत होती ती, पण ते आता खूप छान पद्धतीने बोलायला लागले. आणि मी खूप खुश आहे की मी सीएलसी जॉईन केलं आणि बस. थँक्यू.